नमस्कार मित्रांनो. फक्त थोडीशी कळकळा, भाग्य आपल्या संपूर्ण ताकदीनं आपल्यासाठी उभं राहणार आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून गोष्टी थोड्याशा तुमच्या विरोधात होत होत्या. आता तुमच्या राशीत गुरु असून सुद्धा अशा प्रकारचे अनुभव येत होते. याला कारण सुद्धा असंच आहे की 4 जे महत्त्वपूर्ण ग्रह आहे, रवी, मंगळ, बुध, शुक्र, हे तुमच्या अष्टम भावातून, ज्याला आपण शत्रुस्थान किंवा मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतो, त्यामधून भ्रमण करत होते. अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये हे जे 4ही ग्रह आहेत हे तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि त्याचे प्रभाव परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जाणवणार आहे. ते कोणते आहे, कशा प्रकारचे आहे? इथे भाग्यस्थानात राहू सुद्धा आहे. मग तुम्हाला नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, त्या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं की तुमच्याच राशीमध्ये गुरुचं भ्रमण आहे. राशीचा जो स्वामी आहे बुध, हा तुमच्या अष्टमातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेचा आहे मंगळ, हा सुद्धा तुमच्या अष्टम स्थानामधून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि अष्टमामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे 4ही महत्त्वपूर्ण ग्रह आहे. राशीचा अष्टमेश जो आहे शनी, हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये गेल्या जवळजवळ 3-4 महिन्याचं जे मळब तुमच्यावरती दिसत होतं, आरोग्याच्या संदर्भात, मानसिकतेच्या संदर्भात किंवा भावभावनांच्या संदर्भात जे बळं, जी कश्मकश जे तुमच्या मनात दाटून आलेली होती, ती संपूर्ण या महिन्यामध्ये निघून जाणार आहे. एक नवीनच ऊर्जेने, नवीनच ताकदीने तुम्ही उभे राहणार आहात आणि त्याचा तुम्हाला फायदा निश्चितपणे मिळणार आहे. साधारणतः या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे त्रास, मानसिक किंवा शारीरिक, तुम्हाला दिसून येणार नाही. तशी लक्षणे किंवा तशा प्रकारचे त्रास गेल्या 3-4 महिन्यात जाणवलेले असेल तर त्यामधून तुम्ही निश्चितपणे बाहेर येत आहात. काळजी करू नका. इथे मात्र फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते की साधारणतः बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहे. तुमची जी रास आहे, ही रास खोल विचार थोडी कमी करते. भावनेच्या आहारी कधीकधी लवकर जाते. इथेच फक्त काळजी घेणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. आता सगळ्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होणार आहे, त्यामुळे तशी काळजी करू नका. आणि तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा बऱ्याच प्रमाणात गोष्टी टोकाच्या होऊ देणार नाही. तरीसुद्धा सावध तो सुखी, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे, हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह शुक्र, हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. हा 5 तारखेनंतर तुमच्या भाग्यात भ्रमण करेल. राशीचा अष्टमेश जो आहे शनी, हा 10व्या स्थानात भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ, हा सुद्धा तुमच्या अष्टमातून भाग्यस्थानात भ्रमण करेल. काळजी करू नका. आर्थिक स्वरूपात अतिशय उत्तम प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत. तुमचे अडकलेले कामं मार्गी लागतील. आर्थिक बाबतीमध्ये ज्या गोष्टी पूर्वी होत नव्हत्या, त्या आता सहजपणे होताना दिसतील. नवीन नवीन आर्थिक संदर्भातले जे रिसोर्सेस आहेत, हे तुमच्या समोर येऊ शकते. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे सुद्धा काही गोष्टी होतील आणि तुमची जी रास आहे, ही एकाच वेळेस बरेच कामं करण्यात चांगली हातोटी तुमच्या राशीला लाभते. आणि तशा प्रकारचे अनुभव हे या महिन्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे घेणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा या महिन्याच्या जवळजवळ 8-9 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. जे ट्रेड तुम्ही आती केलेले होते, ज्यामध्ये पैसे अडकलेले होते, त्या संदर्भात तुम्हाला निश्चित काही चांगला मोकळा मार्ग मिळणार आहे. नवीन ट्रेडसुद्धा तुम्ही या दरम्यान करू शकता. काळजी करू नका. आर्थिक संदर्भामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य. साधारणतः तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे बुध, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 4 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. घरातील जे व्यक्ती असतील त्यांच्यावर तुमच्या ज्या इंटरॅक्शन असतील त्या खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतील. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. या महिन्यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित होईल, देवधर्म करणं हा भाग तुमच्यामध्ये थोडा जास्तच प्रमाणात दिसून येईल आणि आता त्याचे काही चांगले परिणाम तुम्हाला मानसिकतेमध्ये निश्चित प्रकारे जाणवतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. म्हणजे वास्तू विकणं, नवीन वास्तू घेणं, वास्तू रिनोव्हेट करणं, त्या संदर्भाचे उपाय करणं, या बऱ्याचशा गोष्टी या महिन्यामध्ये दिसून येणार आहे. याचप्रमाणे लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, हा अष्टमातून भाग्यस्थानात जाणार आहे.
गेल्या जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यामध्ये थोडंफार रिलेशनशिपमध्ये तू मैमेवाले ज्याला आपण गोष्टी म्हणतो, त्या तुम्ही अनुभवलेल्या असतात. थोडीशी रस्सीखेचसुद्धा झालेली असेल. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी यात परत रुळावर येतील. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये जे रिलेशनशिप आहे ते अतिशय दृढवत झालेले दिसून येते. अर्थात ज्यांना नवीन रिलेशनशिपमध्येचा विचार करायचा असेल त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या महिन्यामध्ये निश्चितपणे करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात कष्ट घेतलेले असते आणि बऱ्याच वेळा थोडासा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखा सुद्धा वाटला असेल. काळजी करू नका. या महिन्यामध्ये भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभे. मात्र इथे एक गोष्ट नक्कीच अधोरेखित करावीशी वाटते, ती म्हणजे तुमचे जे कष्ट आहेत, तुमची जी तयारी आहे, ती मात्र कमी होऊ देऊ नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध तुमच्या अतिशय उत्तम किंवा सुमधुर दिसून येतील. थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहे त्यांच्याकरता हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे गुरु, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि दशमामध्ये शनी आणि नेपच्यूनचं सुद्धा भ्रमण आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं ग्रहमंडळ तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा करिअरच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही भव्य दिव्य करण्यासारखं असेल, महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी तुम्ही वाट बघत असाल, तर त्या संदर्भातल्या चांगल्या संधी या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या समोर येणार आहे. जरूर त्याचा लाभ घ्या आणि जरूर त्या संदर्भात काम करा. गोष्टी तुमच्याच फेवरमध्ये होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम. दिनांक 8 तारखेला हर्षद आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर व्ययस्थानातला जो हर्षद आहे हा केंद्रयोग करणार आहे. साधारणतः या दरम्यान थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्यस्थानातला जो राहू आहे त्याच्याबरोबर बुध, शुक्र आणि रवी हे तिन्ही ग्रह युतीमध्ये जाणार आहे आणि याचा प्रभाव परिणाम तुमच्या मानसिकतेवरती आणि भावनांवरती होणार आहे. तुमची जी रास आहे ही बऱ्याच वेळेचा पटापट निर्णय घेते. असे निर्णय कधीकधी त्यामध्ये विचार थोडा कमी असतो किंवा भावना या थोड्या जास्त असतात. या महिन्यामध्ये असे घेतलेले निर्णय निश्चितपणे चुकण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, अगदी सरळ सरळ राहा. गोष्टी तुमच्यासाठी बरोबर होणार आहे आणि त्या वेळेलाच होणार आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही जास्त विचार करून किंवा दुसऱ्याकडे बघून चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. याचा पहिला अनुभव तुम्हाला 13 तारखेच्या आसपासच येईल. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर तुमच्या सामाजिक इमेजला धक्का लावण्यासारखे प्रसंग सुद्धा या दरम्यान घडू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतर दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. भाग्यस्थानात भ्रमण करणारा रवी हा व्ययातल्या हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी थोडंसं छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 19 तारखेला राहू आणि शुक्राची युती होणार आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या ठिकाणी कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्या फ्युचरशी रिलेटेड घेऊ नका. अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा गैरसमजाचं थोडंसं वातावरण निर्माण होऊ शकेल. दिनांक 20 तारखेला शनी आणि नेपच्यूनची जी युती आहे ही तुमच्या दशमात 10व्या स्थानात होणार आहे. ही युती अतिशय महत्त्वाची आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात जर का तुम्हाला काही भव्य दिव्य करायचं असेल किंवा नवीन कामाची सुरुवात करायची असेल, हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. त्या संदर्भातल्या चांगल्या संधी या तुमच्या समोर येणार आहेत. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि गुरुचा त्रिकोट योग होणार आहे. हा योग तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असणार आहे. इच्छा आकांक्षा पूर्ती अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान मिळेल. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा धरल्या, ज्या गोष्टींसाठी काम करता त्या संदर्भातले काही चांगले निर्णय, चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. दिनांक 27 तारखेला मंगळ आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. या ठिकाणी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल
तर तुमच्या सामाजिक इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग या दरम्यान येऊ शकते. थोडंसं अलर्ट राहा, सजग राहा. 28 तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 28 तारखेला रवी आणि राहूची युती ही तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होतील किंवा तुमचे अंदाज चुकू शकतील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात मांडलेले अंदाज चुकीचे होणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. तर सजग राहणं गरजेचं आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की राहू हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. 3 ग्रह जे राहूच्या युतीत जाणार आहे, त्यामुळे तुमच्या मानसिकतेवरती आणि तुमच्या भावभावनेत यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या संदर्भात अलर्ट राहणं, काळजी घेणं गरजेचं राहील. यामुळे ती जी अमावास्या आहे ती 1 तारखेला आहे. जी पौर्णिमा आहे ती 1 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 17 तारखेला आहे. अर्थात अमावास्येच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला सूर्यग्रहण सुद्धा आहे. परंतु या सूर्यग्रहणाचा सरळ परिणाम हा भारतावर होणार नाही, कारण हे भारतामध्ये दिसणार नाहीये. तरीसुद्धा पौर्णिमा किंवा अमावास्या म्हणजे या महिन्याच्या 1 आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वादविवादामध्ये जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.